पहिलं षटक. दोन खेळाडू ऑन साइडला तुम्हाला तिसऱ्या संघाच्या बंधनातून बाहेर बघायला मिळतील. लेट्स प्ले. स्वागत झालं बाउन्सरनं. 8 वाजून 29 मिनिटांना पहिला बॉल डिलिव्हर्ड खरं तर झालेला आहे आणि त्यासोबत फॉर दी ओव्हर स्पेशल असे गोलंदाज आपण आणि अशी सुरुवात अनेकदा टेस्ट क्रिकेटमध्ये आपण बघतो बाउन्स अटेम्प्ट करत असताना आणि तशाच काही पद्धतीने सुरुवात सागरने इथे केली. गोलंदाज सागर पाटील सेकंड इनकडे बॅटर तुम्हाला बंटी खाडीकडे बघायला मिळेल. टॉप बॉलर सुरुवात झाली आहे इनिंगची. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करून डब्ल्यूटीसीच्या माध्यमातून जॉईन झालेल्या सगळ्या क्रिकेट स्वागत. अलाउन द कार्पेट टीप काव कॉर्नरकडे बॉल चाललाय. फिल्डर आहे पाठीमागे निघून चाललाय बॉल. दोन खेळाडूंच्या मधून अगदी फार लेझी फिल्डिंग इथे बघायला मिळाली. सागर थोडा नाराज आहे कारण फिल्डिंग मधून एफर्ट्स लावले नाहीयेत, त्यामुळे रन मिळती 4 चौकार. बंटी खाडेकर एक महानतम खेळाडू आहे बोलत टीमचा आणि अगदी स्वस्तात तो बदलला. फक्त एक चौकार तरी लागायला पडतो. सागरची धारदार गोलंदाजी सोबत त्याचा जास्त थार टिकला नाहीये, त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलंय या पहिल्या मॅच मध्ये आणि पहिल्या इनिंग मध्ये. नवीन बॅटर वनडाऊनची भूमिका निभवायची आहे. बॅटिंग साठी आता आलाय विघ्नेश. कोलमगाव म्हणतात आमचे माजी सरपंच आणि व्यावसायिक क्षेत्रामधले अग्रगण्य सन्माननीय बोलाना पाटील साहेब, त्यांचाही आम्ही विशेष आभार मानतो कारण या टीमवर देखील नेहमी त्यांचा सपोर्ट सिस्टम म्हणून कारभार राहिलाय. रजिस्ट्री स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि उद्योजक, तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सागरची सुंदर गोलंदाजी सध्या सुरू आहे, परंतु विघ्नेशला मैदानामध्ये विघ्ननाशक बनावा लागेल. जी धारदार गोलंदाजी सध्या सुरू आहे त्याची कत्तल करावी लागेल. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करायचं होतं या बॉलला. पिचिंग अगदी चेक केले, बॉल कुठून पुढे चालला, किती वळण घेतलं बॉल मध्ये हे रीड केलं. सागरची स्पेशालिटी आहे जेव्हा तो बॅटिंग करतो तेव्हा तो लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून काम निभावतो, परंतु जेव्हा तो गोलंदाजी करतो ती उजव्या हाताने तो गोलंदाजी करतो. जी दुहेरी शैली त्याच्याकडे ही दुधारी तलवार आहे. तेव्हा गावची गोलंदाजी बोल क्रिकेट खेळामध्ये जो चांगला करतो त्याची स्तुती होते आणि ती सध्या स्तुतीजन्य गोलंदाजी सध्या सागर पहिल्या पॉवर प्ले मध्ये इथे खोदून काढायचं होतं. चांगला बॉल थोडासा टर्न केला, लेग ब्रेकचा वापर केला, त्यामुळे अजून स्लॉट पासून बॉल दूर गेलाय. ऑलरेडी थोडा चुकीचा फटका बॅटरने निवडला होता आणि ते पॉवर प्लेचं पहिलं षटक असं म्हणण्यासाठी हरकत नाही की पॉवरफुल गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये राहिली, कारण फक्त एक चौकार अपवाद राहिला जो मिसफिल्डचा होता, ज्यामध्ये 4 रन आल्या आणि 4च रन बोर्डवर लागलेत. एक बॅटर गमवत असताना
सुरुवात केली त्याची अमुक टीमला होती बॅटर मैदानामध्ये पाटीलला त्याने जरूर खेळा परंतु हा षटकार मच नेडेड अजून एकदा याही वेळेस होय एक योग्य वेळेची प्रतीक्षा काही वेळ करावी लागते आणि त्यानंतर आपली हुकूमत प्रस्थापित करायची असे बॅक टू बॅक सेकंड सिक्स टोकत असताना रन फलकावर रन लागतात टोटल आता 33 स्पर्धेमध्ये मालिका विरासाठी आपण बाईक पाहतोय पुरस्कृत करण्यासाठी परेश भाई पाटील शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख यांच्याकडून ही बाईक एक खेळाडू या स्पर्धेमध्ये बरेल बाईकर मॅच आपलं स्वप्न पूर्ण करेल ते कोणाची पूर्ण येते आपली प्रार्थना तुम्हाला बघा मिळेल सॉफ्ट डिस्मिसल होण्याची शक्यता आहे पहिल्यांदा मन बनवलं नव्हतं परंतु लास्ट मोमेंटला बॅटर बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला आणि ते विकेट बॅटर आउट मनोरंजन करतायत कारण आयुष्यामध्ये डिप्रेशनमध्ये जेव्हा तुम्ही असाल किंवा तुम्ही असाल नक्कीच तुम्ही जरूर ऐका तुम्हाला शांत होईल तुमचं माइंड शांत होईल आणि नक्कीच फार आयुष्यामध्ये महत्वाचं छान आहे मध्ये खेळामधून बॉल करायला लॉनकडे पोहोचलाय एक रन कंप्लीट केली जाते नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंगसाठी आले शुभम पाटील जे 6व्या क्रमांकावर फलंदाजी आले त्याच्याकडे सिंगलला त्याने हात फोडलाय असा रोल त्याला अदा करायचा होता कारण आयुष पाटीलला या अगोदर लगातार 2 षटकार ठोकले अंतिम षटकामध्ये आपण आलो काही बॉल उर्वरित राहिले फक्त 4 चेंडू हे पहिल्या सत्रातील शिल्लक राहिले त्यामुळे आयुष जेवढा स्ट्रायकिंगकडे जाईल तेवढं टीमसाठी वेळ करू शकतो परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रेम वाघमारेनं आपली वेगळी ओळख निर्माण करून दिली तो प्रेम परंतु दुसरी धावेसाठी निघाले बॅटर आणि दुसरी रन राईट इनकम्प्लीट अर्धवट त्यामुळे परतावं लागेल बॅटर शुभम पाटीलला पण थोडं पठारी भागावर आहे कारण थोडं खाली आहे भरपूर हवा इथे वाहत असतो त्यामुळे थोडी माती फटका खोदून काढलाय पाणीमुखी चाललाय फिल्डर आहेत अगदी डीप कव्हरला टर्न केला बॉलला चकमा दिला पुन्हा एकदा फिल्डिंग कायची देवट टीमची अगदी कमजोरच राहिली आणखीन एक मिडफील्ड चौथा
उत्तरार्धामध्ये लगेच आपण जाऊया. दोन्ही फलंदाज चेंडूची तपासणी करा आणि मैदानात लगेच उतरा. आज आमच्या समवेत महेंद्र खारुडकर एक उत्तम गुणलेखक जॉईन झाले, त्यांचंही कौतुक करूया. चला, भातान संघ येथे रिपोर्टिंग करतोय. मग आपण आता इरा स्पोर्ट्स वळवली संघाला विनंती करूया की कॅप्टन तुम्ही यावं लगेच, कारण इमिजिएटली तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये वारंवार सूचित केलं जातोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अंगद 11 श्री गणेश वळप संघानं 5 षटकांमध्ये फक्त 40 धावांचं आव्हान उभं केलंय. मागच्या सामन्यामध्ये 72 धावा काढल्या गेल्या गावदेवी अजिवली संघाच्या अगेन्स्ट, अर्थातच गावदेवी अजिवली संघानं राजाराणी घोट संघाच्या विरोधात. त्यामुळे या मॅच मध्ये थोडा लो स्कोर आहे. लो स्कोर आणण्याचा काही फरक नाहीये. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर टॉस लगेच करून घेऊया. वलवली संघ आलात. 5 ओव्हर आणि 40 धावांचं आव्हान आपण पाहत आहोत. जय हनुमान मित्र मंडळ आयोजित प्रकाश जोतातील डे नाईट क्रिकेटचे सामने आज पहिला, खर तर दिवस आणि रात्र म्हणजेच हा रात्रीचा खेळ तुम्ही पाहताय. ग्रामस्थ चषक दुनराई 2026. ओम साई साऊंड सिस्टमचा एक सुमधुर आवाज तुम्हाला ऐकायला मिळतंय. जे जे प्रेक्षक जोडले जातात WTC लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. सलामीचं षटक घेऊन येतो गोलंदाज शुभम पाटील. वळप टीमचा 40 धावा डिफेन्स करायच्यात. मोठा संघर्ष आहे. गेम ऑन. पहिलाच बॉल फुलटॉस आणि त्या फुलटॉस बॉलला बॅट्समन ठोकतोय हा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डिफाईंड लेगच्या मधून उत्तुंग षटकार. म्हणजेच इरा गौरी स्पोर्ट्स वलवली संघ. आपला संघनायक पाठवा लगेच आणि लगेच टॉस करून घेऊ. पुन्हा फुलरलेनचा बॉल. वेग होता, प्रचंड वेगानं फेकलेला हा बॉल. क्षेत्ररक्षक फंबल झाला. इचाच बडतपणा आणि त्याचा फायदा. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. एकंदरीत संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते. पहिल्या बॉलवर षटकार आणि यानंतर 2. एकूण 8 धावा करायचे. अवघ्या 40 धावा. छोटस मापक आव्हान आहे. अंगद 11 श्री गणेश वळप संघाला खूप मेहनत घ्यावी लागेल या धावा डिफेन्स करण्याकरता. ओहो, अगदी बसून थोडासा फाईन खेळायचा होता, स्वीप करायचं होता आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होते. दोन टीमचे कॅप्टन्स आलेत. या ओव्हर नंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. या षटकातला पुढील बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर आमचे आयोजक टॉस करतील. फक्त या ठिकाणी काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. हा खोलात फेकला. चांगला अगदी चेंडू होता जर्क मध्ये, परंतु ते एवढाच चांगल्या पद्धतीने खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक 2 मात्र थोडेसे वारंवार कन्फ्यूज होतात, गोंधळतायत. कारण मैदानाचा विचार केला तर हा मैदान जो आहे ना, तर आपण पाहतोय गोल मैदान आहे. भव्य दिव्य दुंदराई या गोल मैदानाला आपण पाहतोय. या षटकातला 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 2 चेंडू फेकले जातील, त्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. ओ, लावली स्ट्रोक. अजून एक तडाका. बॅट्समन ठोकतोय. समाधान त्याच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार.
धावा. थँक्यू डीजे. 16 धावा धावफलकावर लागल्यात. चेंडू फार दूरवर जाऊन पडला. एक चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. 40 करायच्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल हिटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बॅट्समन समाधान, मात्र त्याच्या सोबत असणारा बॅट्समन सागर पाटील, त्याला एकही बॉल मिळाला नाहीये. सर्वच्या सर्व समाधानकारक सुरुवात केली आहे मी म्हणेन. फुल टॉस, अगदी वाकला थोडासा हलकासा डीप बॅकवर्ड. इरा गौरी स्पोर्ट्स वळवली आणि त्यांच्या विरोधात श्री दत्त भातान. टॉस होतोय. दोन टीम्सना देऊया खूप खूप शुभेच्छा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यात इकडे, परंतु एका बाजूला टॉस सुरू आहे. डॉक्टर साहेबांच्या वतीनं हे टॉस उडवलंय टॉस बॉक्स मध्ये. हेड कॉल वलवली संघ. टेल पुन्हा एकदा टॉस जिंकलाय भातान टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. पेंडिंग आहे का? डिसिजन पेंडिंग आहे. तर जाऊया बॅक टू क्रिकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. मॅच जसा संपेल डिसिजन भातान टीम तुम्ही कळवा आणि लगेच मैदानात उतरा, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे असं आयोजक कमिटीनं सुरुवातीपासून सांगितलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. आता 20 उरल्यात आणि हाही हवेमध्ये लॉफ केलाय. मिस टायमिंग आहे, परंतु काय धावलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, दूरवरचं अंतर कापलं आणि टिपतोय झेल. पहिला विकेट डाऊन. काय संगीत तुम्ही पहा ऐकताय. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना ग्रामस्थ चषक दुंदरा यांच्या माध्यमातून त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुद्रा. आमचे शिवभक्त शिवप्रेमी वावंजे गावचे सन्मान्य आदरणीय परेशभाई पाटील, रायगड जिल्हा अर्थातच उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे कार्यसम्राट परेशभाईंच्या वतीने या स्पर्धेला मालिकावीर स्कूटी, बघा एक ब्रँडेड स्कूटी तुम्हाला पाहायला मिळते आज. मालिकावीर म्हणून आमच्या परेशभाई यांनी मोठं या ठिकाणी दानशूर कार्य दाखवलंय. त्यांचे मनापासून आभार. हो, इथे मात्र थोडस लेट केट करण्याचा प्रयत्न. अगदी बॅटचा काहीसा किनारा घेऊन चेंडू फ्लाय स्लिप कडे गेला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सेकंड पॉवर प्ले मध्ये ओव्हर घेऊन येणारा गोलंदाज विनय गावण. उलट टीमचा हा एक महत्वाचा खेळाडू आहे विनय गावण. टप्प्याचा बॉल आडव्या बॅटनं अगदी खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. ही ओळख आहे विनय गावणची. ज्या ज्या वेळी विनय गावण गोलंदाजी करत असतो, अगदी बऱ्याच फलंदाजांना बीट करत असतो, टिच्चून मारा करत असतो. वलप टीमचा हा मुख्य गोलंदाज विनय अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पंचांना पार करून चेंडू डावपुऱ्या फलंदाजासमोर. आता मात्र अगदी डिफेन्सिव्ह सुरक्षा ओव्हर बॉल, खराब चेंडू फेकला.
विनय गावंडने केली चूक, कारण इथे मात्र थोडा गती परिवर्तन करणारा चेंडू त्यावर ठोकला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. समाधान देणारा आणखी एक षटकार. अगोदर खूप चांगले चेंडू फेकले होते 4. त्यानंतर मात्र स्लोवर बॉल फेकल्यानंतर समाधानने षटकार ठोकलाय. अगदी पुन्हा एकदा अक्षरशः खेळपट्टीवर पडून घाई केली, अति घाई. आणि काय घडलंय इथे मैदानाच्या आतमध्ये थोडस उशीर झालाय आणि तिथे मात्र पंचांनी घेतलाय. अगदी रिव्ह्यू पाहिलं जाईल, तपासलं जाईल, रनआउट साठी चेक केलं जाईल. फार उशीर झाला होता चेंडू लावायला स्टंपला, परंतु चेक केला जाईल पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. थर्ड अंपायर आहेत, त्याला चेक करूया आपण, रनआउट आहे की नाही तपासलं जाईल. कारण आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर लागली आहे तब्बल ती म्हणजेच 28. चेक केलं जाईल. हात लागला एक स्टंपला की अगोदर बॅल्स पडले. सारं चित्र स्पष्ट होईल या WTCच्या माध्यमातून. आणि सँडी पालकर यांनाही माहित आहे, कदाचित थोडस निर्णय आपण बघितलं तर योग्य होता त्यांचा. चेंडू पकडणं, त्यानंतर स्टंपला लावणं. अगोदरच फिल्डरचा हात स्टंपला लागला, त्यामुळे बेल्स पडल्या. त्यानंतर मात्र बॉल लागण्यात आला. त्याच्याच कारणानं ब्लेक बाईटच्या इशाऱ्यानं ही एक धाव मात्र मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते 28 या कड्यावर. 40 धावांचं लक्ष्य. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आता षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईकला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. समाधान 2 षटक, समाप्त धावसंख्या धावफलकावर 28. उचली देणारा बॉल बॅटला ब्रश होतोय. समाधानची एक महत्वाची विकेट मिळते. गोलंदाज प्रथमेश या गोलंदाजाला मिळालेली महत्वाची सफलता. फलंदाजी बघा, समाधानने गुड स्टार्ट केले. 9 बॉल मध्ये 26 धावांची उपयुक्त केली आहे समाधाननं. मी म्हटलं की समाधाननं केलेली ही समाधानकारक फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. 9 चेंडूमध्ये अवघ्या 9 बॉलचा फेस केला आणि 26 धावा तब्बल कुठून काढल्या आणि संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये एक दमदार सुरुवात करून देणारा फलंदाज परतलाय. परंतु इथे परतावं लागेल प्रथमेश. हो हो, लवली बॉल, चेंडूला टॉस करतोय. डॉट 2 बॉल गेलेत. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये एक चांगली गोलंदाजी करण्याचा. कारण जेवढे जेवढे डॉट बॉल फेकाल ना वल्लभ टीम, तुम्ही या मॅच मध्ये शिरकाव कराल. कारण तुमच्या समोरचा संघ देखील ताकदवान आहे. कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत, मयूर वाघमारे याच गावचा सितारा. परंतु आज ISPL मध्ये निवड झाल्या कारणाने असे खेळाडू काही संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार नाही. अजून एक डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे प्रथमेशच्या माध्यमातून. वळभ गाव, मी म्हटलं ना, या वळभ गावामध्ये श्री गणेशाचं मंदिर, भव्य दिव्य मंदिर. या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दर चतुर्थीला खरं तर भोजनाची उत्तम व्यवस्था देखील याच वल्लभ गावामध्ये केली जाते. त्यामुळे या टीमचं नाव देखील अंगद 11 श्री गणेश वल्लभ तुम्हाला पाहायला मिळते. सौभाग्यवती जयमाला भोलानाथ पाटील या गावच्या सरपंच
अनेक वर्षांपासून त्यांना आपण पाहतोय सातत्य सरपंच राजकीय क्षेत्रामध्ये हे पद त्यांनी भूषवलंय आणि त्यांच्या पाठीमागे असणारा मोलाचा आशीर्वाद म्हटलं तर एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय श्री भोलानाथ शेठ पाटील त्यांच्या गावचा संघ आहे आणि आज खूप मोटिवेट करत असताना त्यांच्या सर्व खेळाडूंना ते स्लोवर बॉल काय जबरदस्त बघा हे व्हेरिएशन आहे प्रथमेशकडं. प्रथमेशच्या आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4 आणि 4च्या 4 चेंडू डॉट. ही गुणवत्ता आहे, कौशल्यता आहे. प्रथमेश या गोलंदाजाकडे तुम्ही पाहिलं तर त्याच्या अगोदर त्यानं पहिला बॉल फास्टेट फेकला, दुसराही फास्टेट फेकला, तिसरा बॉल स्लोवर फेकला आणि चौथाही बॉल अगदी कमी गतीचा. त्यामुळे त्याच्याकडे असणारी विश्लेषणता विविधता तुम्हाला पाहायला मिळाली आहे. हा वेगाचा वापर केलाय परंतु चेंडू बाहेर निघालाय. पंच सांगतायत की हा वाईड बॉल अगदी शरीरापासून बराच दूर ऑफ स्टंप सोडून गेल्यानंतर वाईड बॉलचा इशारा आला आणि ते मात्र एक धाव वाढली आहे. हा चेंडू सरळ वाईडिश लॉंग ऑन कडे जातोय. आता मात्र एक धाव मिळते. कदाचित असं वाटत होते की प्रथमेशचा मिडन षटक जाईल परंतु इथे सिंगल आली आहे. देवत संघ मैदानावर खेळत असताना आमचे मित्र परम मित्र माजी उपसरपंच बिनविरोध अर्थातच बी.डी. शेठ पाटील त्यांचेच बंधू बलिराम शेठ पाटील आणि संदीप वाघमारे या देवत टीमला शुभेच्छा देताना स्वागत आहे तुमचं त्रिमूर्तींचं. सन्माननीय संदीपजी वाघमारे त्यानंतर आपण बघितलं तर बलराम शेठ पाटील आणि आमचे परम मित्र एक कुस्तीपट्टू शरीर सौष्ठव मध्ये बॉडी बिल्डर बी.डी. शेठ पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आल्यानंतर इथे मात्र लगावतोय हा बॅट्समन खणखणीत चौकार. पंचांनी रिव्ह्यू इशारा करताय यस अंपायर नो बॉल आणि अशा या बीमरच्या अर्थात हा नो बॉलच्या साह्याने एकूण 5 धावा धावफलकावर भर पडत असताना 35 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आता 5 धावा दूर आहे तो म्हणजेच हा देवत संघ विजयापासून. प्रथमेशनं सुरुवात चांगली केली होती त्यानंतर शेवटच्या क्षणाला थोडासा दिशा भटकतोय आणि हा विजयी टोला बॅट्समन ठोकतोय खणखणीत शुभम सिक्सर.